श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांची किंवा जे कोणी गुरुचरित्र वाचनासाठी बसणार आहेत त्यांची शंका ही असते की गुरुचरित्र पारायण खूप कडक असतं, नियम खूप कडक असतात. तर त्यासाठी गुरुचरित्र वाचन करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये परान्न घ्यायचं नसतं. घरातच बनवलेलं शक्यतो खा. खूपच आणीबाणी असली तर बाहेरचं खाल्लं तर आपण तिथे पैसे देत असतो. नातेवाईक कुठे चुकून खाण्यात गेलं तर थोडेफार पैसे देऊन टाकावे. परान्न टाळणं. त्यानंतर 7 दिवस ब्रह्मचर्य, भूमिशयन. अगदीच चटईवर झोपण्याची गरज नाहीये. थोडंसं जाडसर अंथरूण जरी आपण घेतलं तरी चालतं. फक्त आपण नेहमी वापरणारं अंथरूण आणि पांघरूण कुठल्याही परिस्थितीत गुरुचरित्र पारायण काळामध्ये वापरायचे नाही. शक्यतो पालेभाज्या खायच्या. कडधान्य कुठल्याही परिस्थितीत खायचं नाही. एक धान्य फराळ करावा, म्हणजेच गव्हाची चपाती खाल्ली तर गव्हाचीच चपाती खायची आहे. सकाळ संध्याकाळ शक्य झालं तर आरती करणं घरामध्ये गरजेचं आहे. गुरुचरित्र पोथी 7ही दिवस हलू द्यायची नाही आणि गुरुचरित्राची